गुड इव्हनिंग. आता वाजले आहे रात्रीचे आता बनवत आहे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. त्यात बनवत आहे बोंबीलचा ग्रेव्ही. 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मिसळलेली लाल मिर्च, चटणी, गरम मसाला आणि हळद. यानंतर एका कढईमध्ये मध्यम आचेवर चांगला लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. चवीनुसार त्यात कमी प्रमाणात मीठ टाकायचं, एक अर्धा चमचा. कारण की बोंबील बऱ्यापैकी हा खारट प्रमाणातच असतो. त्यानंतर मीठ टाकल्यावर कांद्याची टेस्ट त्यानंतर टोमॅटो कांदा भाजल्यानंतर टाकायचे आहे. पूर्ण कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत, जोर बोंबीलची टेस्ट कांद्यात आणि टोमॅटो मिक्स होत नाही तोपर्यंत तो चांगल्याप्रमाणे तो वापरून घ्यायचा. कांद्याची पूर्ण तो पेस्ट झाली पाहिजे एवढा तो चांगल्या प्रमाणात हलवत राहील तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, मिसळलेली लाल मिर्च, चांगली एकसारखी मिश्रणात एकत्र करायची. छान लाल असा रंग आलेला आहे. टोमॅटो पूर्णपणे बारीक झालेलं दिसते आपल्याला. आता ह्यात आपण मी ग्रेव्ही करणार आहे. एकदम जास्त पातळ पण नाही, जास्त सुकी पण नाही, मीडियम पद्धतीने बोंबीलची भाजी करणार आहे. त्यानंतर आपल्याला लागलं असं थोडंसं पाणी टाकून प्रमाणात जोवर हे बोंबील शिजेल एवढ्या प्रमाणातच मी पाणी टाकलेलं आहे. आणि ह्याच्यावर मी एक प्लेट ठेवून तेल सुटलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यावर आपण ठेवणार झाकण. मिनिटापर्यंत याला मंद आचेवर हे शिजून घ्या. एकीकडे बोंबीलची भाजी होस्तोवर आपण एकीकडे बाजरीची भाकरी पण करूया. एक साईड भाकरीची भाजी आपण दुसऱ्या साईड मस्तपैकी भाकरी भाजून घ्यायची. झालेले आहे. बारीक चिरलेली 10 ते 15 मिनिटानंतर आपण ह्याच्यात टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर.
वाटली ते तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा.